श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर उद्या आहे आषाढी एकादशी, वार शनिवार. हा सर्वात हा पवित्र असा वर्षातूनही एकदाच आणि अत्यंत महत्त्वाची एकादशी मानली जाते. या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक छोटासा पण अत्यंत प्रभावी दिव्याचा उपाय नक्की करावा. हा उपाय श्रद्धेने केल्यास मुलांच्या अभ्यासात मन लागते, त्यांचे परीक्षेत चांगले त्यांना यश मिळते, नोकरीचे मार्ग नव्याने खुलतात, तर करिअरमध्ये भरभरून प्रगती होईल आणि ज्यांचे विवाहात अडथळे येत आहेत त्यांचा योग लवकरात लवकर जुळून येईल. तसेच विटू मावलीच्या कृपेने सदैव त्यांच्यावर राहील. हा छोटासा दिव्याचा नेमका हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळी लावायचा आहे आणि त्याची कृपा आपल्याला कसा करायचा आहे, त्याची अचूक पद्धत, उपाय करताना कोणत्या चुका टाळाव्यात हे मी तुम्हाला आज या सविस्तर माहिती सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या मैत्रिणींनो, प्रिय बंधू आणि भगिनींनो, आषाढी एकादशी म्हणजेच विठ्ठल विष्णू भगवान आणि हा भक्तीचा उत्सव. या दिवशी उपवास, पूजा, नामस्मरण, जप आणि सेवा यांना विशेष महत्त्व दिले जाते. श्रद्धेने केलेली प्रत्येक प्रार्थना भगवान विष्णूपर्यंत पोचतेच असं म्हणलं जाते. म्हणूनच अनेक आई वडील या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विशेष पूजा आणि उपवास करतात. आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो विशेष प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. मुलगा असो किंवा मुलगी असो, दोघांसाठी हा उपाय करता येतो. तर मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही, कितीही अभ्यास करू दे त्याला अपेक्षित असे यश मिळत नाही. नोकरीसाठी प्रयत्न चालू आहे, करिअरमध्ये वारंवार अडथळे येत असतील किंवा विवाह जुळत नसेल, तर हा उपाय श्रद्धेने केला तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये यश मिळणार आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असे धार्मिक, उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा, म्हणजेच तुम्हाला पुढील मी कोणताही व्हिडिओ टाकला तरी तो चुकणार नाही. आता सर्वात आधी हा उपाय कोणत्या वेळी करायचा ते समजून घेऊया. आषाढी एकादशी असल्यामुळे हा उपाय तुम्हाला त्याच दिवशी सकाळी स्नान करून देवपूजेनंतर करू शकता. काही कारणास्तव सकाळी जमला नाही तर तुम्ही सायंकाळी दिवे लागण्याच्या टायमिंगला त्यावेळेस केला तरी चालतो. पण शक्यतो तुम्ही हा एकादशीच्या दिवशी श्रद्धेने ही सेवा जी पूर्ण करावी आहे ती करावी. आईने मुलांसाठी दिवा लावण्याचे विशेष महत्त्वाचं कारण दिले जाते. त्या दिवशी दिवा म्हणजे केवळ प्रकाश नाही, तर ज्ञान, सकारात्मकता आणि शुभतेचे प्रतीक असते. जसं एक छोटासा दिवा अंधार दूर करतो, तसं तुमच्या मुलांच्याही आयुष्यातील निराशा, अडथळे आणि नकारात्मकता दूर व्हावी या भावनेने तो लावावा. प्रत्येक आई वडिलांनी एकच इच्छा असते की आपला मुलगा चांगली शिकवणीत, अभ्यासात चांगली प्रगती करावी, त्याचे मन लागावे, परीक्षेमध्ये यश मिळावे, नोकरीची स्थिरता हवी असेल तर ती व्हावी, पायावर स्वतःच्या उभा राहावे असं वाटत असेल, त्याची योग्य वेळ आल्यावर त्याच्या संसारात तो सुखी व्हावा, त्याच्यासाठी आई वडील आयुष्यभर मेहनत घेत असतात. पण कधी सगळे प्रयत्न करूनही अपेक्षित आपल्याला यश मिळत नाही. पण अभ्यासात लक्ष लागत नाही, परीक्षेत यश मिळत नाही, की काही केल्या होत नाही, तर तुम्ही अशा वेळेस निराश न होता तुम्ही हा जो उपाय मी सांगणार आहे तो अतिशय श्रद्धेने तुम्ही करा.
कारण श्रद्धा आणि आपली सबुरी महत्त्वाची आहे. तर बघा, भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी मुलांच्या नाव घेऊन मनापासून प्रार्थना करा. आईच्या प्रार्थनेत खूप मोठी शक्ती असते असं आपल्याला संतांनीही सांगितलेलं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या घरी 2 मुले असतील तर हा उपाय कसा करायचा आहे, आणि मुलगा किंवा मुलगी शिक्षणासाठी नोकरीसाठी बाहेरगावी राहत असतील तर हा उपाय कसा करायचा, याचंही उत्तर मी तुम्हाला देणार आहे. तर बघा, आता हा दिवा नेमका कसा तयार करायचा आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्नानाच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे गंगाजल, किंवा तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर तुम्ही चिमूटभर हळद टाकून अंघोळ करायची आहे. घरातील प्रत्येक व्यक्तींनी केली तरी अतिशय उत्तमच. दोनच चिमूट आपण हळद टाकायची आहे आणि अंघोळ करायची आहे. तर स्नानानंतर तुम्ही स्वच्छ हलक्या रंगाचे कपडे शक्यतो परिधान करायचे आहेत. सर्वप्रथम आपल्याला देवघरातील देवांची पूजा ही मनापासून करायची आहे. श्री भगवान विठ्ठल किंवा विष्णू, तुम्ही बाळकृष्ण, किंवा तुमच्या घरात जर विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो असेल तर त्याचीही तुम्ही, किंवा मूर्तीची स्वच्छ तुम्ही स्नान वगैरे घालून पुसून हळदी कुंकू लावून त्यांना अवश्य एक तरी तुळशीचे पान आपल्याला मिळले पाहिजे. त्यासाठी तुम्ही आदल्याच दिवशी तुळशीचे पान तोडावे, कारण या दिवशी तुळशी मातेचा पण उपवास असतो. म्हणून आपण तुळशी जे दल आहे ते आदल्या दिवशीच तोडून ठेवावे. तर हे तुळशीचे पान अर्पण करायचे आहे. गुळ, साखर, किंवा घरात तुम्ही शेंगदाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवू शकता, किंवा तुम्ही सात्विक नैवेद्य जे उपवासाला चालतात फळांचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. धूप दीप दाखवायचे आहे, अगरबत्ती लावायची आहे. देवघरातील वातावरण प्रसन्न करून घ्यायचे आहे. आता सुरुवात होते आजचा मुख्य उपायासाठी. तुम्हाला एक दिवा लागणार आहे. तो दिवा पितळेचा, तांब्याचा, किंवा स्टीलचा, किंवा मातीचा आपण कसाही घ्यायचा आहे. तर कापसाच्या 9 वाती, आपल्याला लांब वाती असतात त्या घ्यायच्या आहेत. त्या एकत्र करून त्याची एक मोठी वात करायची आहे. ही 9 वातीचा एक वात करायची आहे, दिव्यामध्ये ठेवायची आहे. आता या दिव्यामध्ये शक्य असेल तर तुम्ही शुद्ध गाईचे तूप घ्या. जर तुम्हाला शक्य नसेल, तुम्ही घरात जे उपलब्ध असेल तूप, त्या तुपाने आपण दिवा लावायचा आहे. तर देवघरात दररोज दिव्यासाठी तुम्ही वापरत असेल तर तुम्ही सात्विक तेल, जे तुम्ही देवासाठी तेल काढलेलं असते ते तेल जरी टाकले तरी चालेल. आता तुम्ही त्यानंतर एक ताट किंवा तांबण घ्यायचा आहे. त्यात थोड्या अक्षदा आणि अक्षदा म्हणजेच तांदूळ पसरवायचे आहे, आणि त्या तांदळावर हा दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर हा दिवा देवघरात भगवान श्री विठ्ठल किंवा भगवान विष्णू समोर ठेवायचा आहे. दिव्याची ज्योत देवाकडे राहील अशी काळजी घ्यायची आहे. त्या दिव्याला आपण हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या आहेत. नंतर धूप दीप दाखवायचा आहे. अशी ओवळून घ्यायची आहे. ते आपण देवघरासमोर बसून शांतपणे बसून आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपण 108 वेळा जप करायचा आहे. आणि आपला मुलगा जर आपल्या घरात असेल त्यावेळेस तर त्यालाही आपण पूजेसाठी बसवायचा आहे. आणि एक माळ ज्या वेळेला आपण करतो तो मंत्रही त्याच्याकडून जप करून घ्यायचा आहे. जप झाल्यानंतर तुळशीपत्र घ्यायचं आहे. आपल्या मुलांच्या हातात देऊन ते विष्णू भगवानांना समर्पण करायला लावायचं आहे. आणि तुम्ही जो काही प्रसाद केलेला असेल, तुम्ही आरती पूजा वगैरे करून तुम्ही हा जो छोटासा उपाय आहे, पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट, देवघरातील ही सेवा पूर्णपणे झाल्यानंतर हा दिवा लगेच विजवायचा नसतो. तो तसाच देवापुढे तसाच तेवट ठेवायचा असतो. बघा,
त्यानंतर शेवटची कृती इतकी प्रभावी मानली जाते की तुम्ही देवघरातील पूजा आणि मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर पुढे सेवा करायची आहे. ही सेवा अनेक जणांना माहीतच नसते, पण यालाही तितकेच महत्त्व आहे. देवघरात मुलांसाठी जो दिवा आपण प्रज्वलित करतो तो शांतपणे उचलावा आणि आपल्या घरातील तुळशी वृंदावनात जवळ जाऊन ठेवावा. हात जोडून आपण भगवान विष्णूला प्रार्थना करायची आहे की आमच्या मुलांचे शिक्षणाचे, नोकरीचे, करिअरमधले जे अडथळे आहेत ते दूर करा. देवाला पूर्णपणे आपण सांगायचं आहे आणि त्या वाती आपण पूर्ण जाळण्यासाठी त्यावर आपण थोडीशी कापराची वडी ठेवून आपण त्याची जी पूर्ण ती धूर आपण हे करायचं आहे, जाळून टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपण ती जी राख असते ती शांत झाल्यावर आपल्या मुलांच्या कपाळावर किंवा घरातल्या सर्व व्यक्तींच्या कपाळावर ते आपण अंगारा म्हणून सर्वांना लावून घ्यायचं आहे. त्याची जी धुरी असते ती धुरी आपण घरामध्ये सगळीकडे फुकायची आहे. त्यामुळे तुमच्या घरातील जे वातावरण आहे ते वातावरण शुद्ध होते. तुम्ही बाहेरगावी जर राहत असेल तर ज्या वेळेला मुलगा येईल त्यावेळेला आपण त्याला ती लावावी. नंतरच जर समजा तुमच्या घरी जर सुतक वगैरे असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. पण जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर त्याच्या वडिलांकडून तुम्ही हा उपाय करू शकता. जी काही झालेली सेवा आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करून आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा उपाय तुम्ही श्रद्धेने करा म्हणजे तुम्हाला यश नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ.